विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. मित्रहो, विज्ञान म्हटलं की प्रयोगशाळा, त्यानंतर त्यामध्ये करणारे प्रयोग, काही मॉडेल्स, विज्ञानाचे पुस्तकं, त्यातील प्रयोग, वेगवेगळ्या शाखा, असं विज्ञानाचं स्वरूप आपण सगळेजण समजत असतो. पालकांना विज्ञान का घ्यावं आपल्या मुलांना, असं का वाटतं की त्यांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वरती या 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 सगळ्या गोष्टींकडे वळावं. परंतु विज्ञानानं जी काही क्रांती केली, विज्ञानानं माणसाला आज इथपर्यंत पोहोचवलं, तो चंद्रावर पाऊल ठेवतोय, मंगळावर राहण्याच्या योजना आखतो आहे, धरणं बांधलेली आहे. कोविड सारखा व्हायरस काही महिन्यामध्ये त्यांनी थांबवलेला आहे. अनेक गोष्टींचा शोध त्यांनी लावलेला आहे. तंत्रज्ञानानं माणूस इतका सुखकर अनुभवतोय सध्या, तरीही आमच्या या भारतातला जर विचार केला किंवा आपण जगभरातला विचार केला तर आपण जे काही विज्ञान अनुभवतो, वापरतो, परंतु विज्ञान ज्या पद्धतीने विकसित झालेलं आहे, ज्या दृष्टिकोनातून विकसित झालेला आहे, ज्या दृष्टिकोनातून वेगवेगळे शोध आम्ही लावलेले आहेत, तो मार्ग म्हणजे सत्य शोधण्याचा मार्ग, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही स्वीकारतो का? विज्ञान दिनानिमित्त आपण याचे आज चिंतन करणार आहोत. उन्हाळा सुरू झालेला आहे. अनेक शेतांमध्ये विहिरी खोदणं सुरू झालेले आहेत. अनेक घरामध्ये बोर करणं सुरू झालेले आहेत. आणि बोर करत असताना, विहीर करताना येणारा खर्च, बोर करताना येणारा खर्च, जर पाणी लागलं तर सर्वांना वाटतं की ठीक आहे, झाला खर्च, पण पाणी तर लागलं. परंतु बरेचदा पाणी लागत नाही, काहीदा तरी लागत नाही, आणि लागलं तरी कमी असतं. अशा वेळी मात्र नाराजी येते. आणि मग काय करतात काही लोक, खरं तर विज्ञानाचं एक ब्रीदवाक्य आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. उपायापेक्षा सावधगिरी बरी असते. परंतु आम्ही भारतीय लोक वेगळ्याच पद्धतीने सावधगिरी वापरतो. विज्ञान वापरण्याच्या सुरुवातीला आम्ही काय वापरतो, तर आम्ही आमचं अचिकित्सक दृष्टिकोन वापरतो. म्हणजे काय, तर ज्या वेळेला बोर करायची आहे, विहीर खोदायची आहे, ते मग शेतामध्ये असो किंवा घरामध्ये असो, पाणी पाहणाऱ्या व्यक्तीला आमंत्रित केलं जातं. हा नारळ उभं करून पाणी दाखवत असतो. काय तंत्रज्ञान विकसित केलेत आम्ही भारतीयांनी, आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही युट्यूबवर पाहिलेले असाल. तर या पद्धतीनं नारळ असं पकडल्या जातं आणि ते या पद्धतीने फिरवल्या जातं, आणि फिरवल्यानंतर ते एका ठिकाणी, अर्थात त्याच्याच हातात आहे, मी सांगेल तुम्हाला त्याच्या हातात कसं आहे, या पद्धतीने तो फिरवतो, आणि मग एक वेळ येते, त्या वेळेला या पद्धतीनं नारळ उभं होतं. वेळ येते म्हणजे एक ठिकाण येते, ज्या ठिकाणी याला वाटतं की इथे बोरची मशीनही व्यवस्थित बसू शकते आणि सगळंच होऊ शकतं आणि सोयीचंही राहू शकते बोर करणं. आता हे नारळ उभं कसं झालं ते नीट समजून घ्या. तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या शेतामध्ये या पद्धतीनं नारळ हातामध्ये धरून, हे आपण या पद्धतीनं त्याला नारळ बसेल या पद्धतीने आपण हात ठेवू, आणि या पद्धतीने फिरवल्या जाईल, आणि पुन्हा या पद्धतीने ते वरती होईल. कसं झालेलं आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने हात आम्ही ठेवलेला आहे, तळहात. आता ही जी वाकलेली बोट आहेत ही सरळ केली जातात फक्त, आणि नारळ उभं होतं. बोट सरळ करण्याचे सरळ 4,000, 3,000, 2,000 रुपये तो घेऊन जात असतो. आपल्याला मूर्ख बनवतो, कारण त्याने हातचलाकी केलेली असते आणि आपण ते शोधू शकत नाही, कारण आपण विज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन इथे वापरत नाही. आपण प्रश्न विचारत नाही, याचा पाण्याशी काय संबंध आहे, असं नारळ कसं उभं झालं असेल, त्याचं निरीक्षण तर थोडंसं करू द्या. आम्ही असं काही करत नाही. असं का होतं? वैज्ञानिक दृष्टिकोन आपण का वापरत नाही, आणि खरंच विज्ञान धर्माविरुद्ध काम करतं का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक सदिच्छा. मित्रांनो, विश्वाची निर्मिती झाली महास्फोटातून. 13.5 अब्ज वर्षापूर्वी स्फोट झाला, ज्याला बिग बँग थिअरी या नावानं त्या थिअरीला ओळखलं जातं. आणि ही थिअरी असं म्हणते, मराठीत त्याला महास्फोटाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. हा सिद्धांत सांगतो की विश्वाची निर्मिती कशी झाली, ताऱ्यांची निर्मिती कशी झाली, तारे ज्या गॅलेक्सीज मध्ये निर्माण झाले त्या कशा निर्माण झाल्या, ताऱ्यांच्या बाजूला ग्रह कसे निर्माण झाले. तर याच पद्धतीनं स्फोट झाला 13.5 अब्ज वर्षापूर्वी, आणि त्या स्फोटातून द्रव्य बाहेर फेकलं गेलं. त्या द्रव्यातून
गॅलेक्सीज तयार झाल्या, ज्याला मराठीमध्ये आपण दीर्घिका म्हणतो. आपल्या दीर्घिकेला आपण दूधगंगा म्हटलं गेलेलं आहे. आपली एक शेजारणी दीर्घिका आहे, तिचं नाव अँड्रोमेडा आहे. आता आपल्या गॅलेक्सी मधला आपला एक तारा जो 5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाला, 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली पृथ्वीची निर्मिती झाली, काही अब्ज वर्षापूर्वी या पृथ्वीवर सजीव सृष्टी विकसित झाली आणि वेगवेगळ्या प्रजाती विकसित झाल्या. सर्वात आधी अपृष्ठवंशीय म्हणजे उदाहरणार्थ गोगलगाय सारखे, मग पृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा होता, उदाहरणार्थ फिश, मग उभयचर विकसित झाले. म्हणजे काय, तर ते पाण्यातही राहू शकत होते आणि जमिनीवर राहू शकत होते. यानंतर पक्षीवर्गीय, मग सरपटणारे आणि सर्वात शेवटी म्हणजे अलीकडे विकसित जाणारे एक प्रजाती प्राण्यांमधली महत्वाची, ती म्हणजे सस्तन प्राणी. या सस्तन प्राण्याच्या प्रकारात अनेक प्रजाती आहेत, हे आपण सर्व जाणता. जे बाळाला दूध पाजतात, जन्म देतात, आपण त्यांना सस्तन प्राणी असं म्हणतो. या सस्तन प्राण्यातली एक प्रजाती ऍप वानर, या ऍप वानर मधून वेगवेगळ्या प्रजाती उत्पन्न झाल्या, विकसित झाल्या. माणसासारख्या दिसणाऱ्या काही प्रजाती विकसित झाल्या. आपण जर थोडक्यात त्याचा आढावा घेतो म्हटलं तरी बराच वेळ जाईल. मी थोडंसं शॉर्ट मध्ये तुम्हाला नेतो, कधीतरी हा विषय आपण सविस्तर समजून घेऊ. आता माणसासारख्या दिसणाऱ्या प्रजाती, अभ्यासक्रमामध्ये या काही प्रजातींना नावं आपण ठरवलेली आहे. उत्खननामध्ये असो किंवा कुठे खोदकामामध्ये असो, काही प्रजातीचे अवशेष सापडले. एक औषध असे सापडले ज्याच्या जवळ शस्त्र म्हणजे दगडाची शस्त्र आढळली आणि या प्रजातीला नाव ठेवण्यात आलं होमो हॅबिलिस, म्हणजे कुशल माणूस. कुशल का बरं? याच्याकडे एक तंत्र विकसित झालं होतं. हा कुशल झाला होता की दगडाची शस्त्र वापरू शकत असेल. चंद्रावर पाऊल ठेवणारा माणूस, त्याच्या आधीची ही सुरुवात नीट समजून घेऊया आपण पहिले. होमो हॅबिलिस हा थोडा वाकलेली प्रजाती, यापेक्षा विकसित प्रजातीचे अवशेष सापडले. त्या प्रजातीला नाव ठेवण्यात आलं होमो इरेक्टर. होमो इरेक्टरचा अर्थ असा की हा ताठ करण्याचा माणूस होता. होमो इरेक्टर त्याला म्हटलं गेलं. होमो म्हणजे मानव. यानंतर एक विकसित प्रजाती सापडली जी जर्मनीतल्या, म्हणजे पहिल्यांदा त्याचे अवशेष सापडले ते जर्मनी या देशातील निअँडरथल या गावामध्ये सापडले आणि म्हणून या प्रजातीला नाव ठेवण्यात आलं निअँडरथल. याला मराठी शक्तिमान माणूस सुद्धा म्हटलं गेलं, बलाढ्य शरीर असणारा. आणि मित्रांनो, ही जी प्रजाती होती जिचं नाव मी आता तुम्हाला सांगितलं निअँडरथल, हे 30 ते 40 हजार वर्षापूर्वी, आजपासून 30 ते 40 हजार वर्षापूर्वी, फक्त 30 ते 40 हजार वर्षापूर्वी नामशेष झाली. यानंतर अधिक विकसित प्रजाती जिला आपण म्हणतो होमोसेफियन, आणि अधिक बुद्धिमान माणूस, जिची आता आपण सगळे सदस्य आहोत त्या प्रजातीचे, त्या प्रजातीचं नाव आहे होमोसेफियन सेफियन. आपल्यामध्ये निअँडरथलचे काही पर्सेंट जीन्स आहेत, कारण अर्थातच आपण समकालीन आहोत. आता बघा, मी हे का सांगितलं? मानवी मेंदूचा विकास होत गेला, मानवी शरीराचा विकास होत गेला, वेगवेगळ्या पद्धतीनं माणसानं वेगवेगळ्या पद्धतीनं निसर्गाशी लढणं शिकलं, उत्तरं शोधणं शिकलं, निसर्गाच्या मदतीनंच निसर्गासोबत भांडणं आणि जगणं शिकलं, निसर्गाच्या आधारे जेवण करणे आहे हे सगळं शिकलं. हे शिकत असताना त्याने अग्नी शोधून काढला, शेतीचा शोध लावला. हे 2 मुद्दे नीट समजून घेऊ आणि आपण हे का करू शकलो हे समजून घेऊ. मी भाषणाच्या सुरुवात करताना असं बोललेलो आहो की माणसानं विज्ञानाची प्रगती ज्या पद्धतीनं केलेली आहे, ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आपण, उत्तर शोधण्याची प्रक्रिया, एखाद्या घटनेमागील कारण शोधण्याची प्रक्रिया, माणसाने ती प्रक्रिया वापरली आपल्या आदिमानवांनी. आणि त्यातनच मित्रांनो त्याने अग्नीचा शोध लावला, त्यातनच त्यांनी शेतीचा शोध लावला. अग्नीच्या शोधाबद्दल आपण नीट समजून घेऊया. वारंवार निरीक्षण सुरू होती, कारण वारंवार ती घटना घडत होती. कोणती घटना घडत होती? आकाशातून वीज पडायची किंवा उष्णता इतकी वाढायची की लाकडाला लाकूड घासलं की आग जळेल इथपर्यंत ते हिट असायची अनेक ठिकाणी, काही ठिकाणी तरी असेलच. परंतु वीज पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलांना आगी लागायच्या. आग लागल्यावर रात्री उजेड दिसायचा. जिथे उजेड दिसत होता तिथे जवळ गेलं की गरम गरम लागत होतं, आणि हे गरम गरम जवळ त्याची शिकार करणारे जे त्यावेळेचे हिंस्त्र प्राणी होते हे येत नव्हते. आणि ज्या वेळेला हे गरम गरम लागणारी उष्णता, ज्याला आपण आज आग म्हणतो, ही आग जेव्हा विझून जायची तेव्हा मागे काळा काळा सगळं जमीन सोडून जायची आणि या काळ्या काळ्या जमिनीवर काही भाजलेले मांस सापडायचे, अंड सापडायचे,
भाजलेले कंद सापडायचे आणि हे चविष्ट लागायचे, दीर्घकाळ टिकायचे. हा वारंवारचा अनुभव तुमच्या माझ्या पूर्वजांनी घेतला आणि त्याच्या मेंदूमध्ये असणारी जी क्षमता होती की एखाद्या घटनेचं सगळ्यात जास्त विश्लेषण करण्याची क्षमता, याच्या आधारावर मित्रांनो त्याने नियंत्रित अग्नीचा शोध लावला. कसा? सर्वात आधी निरीक्षण. हा वारंवार निरीक्षण करतोय आणि वारंवार त्याला सारखीच गोष्ट आढळते आहे, जिथे जिथे आग लागते तिथे तिथे गरम गरम लागते, जिथे जिथे गरम गरम लागते तिथे तिथे हिंस्र प्राणी येत नाही. आणि हे गरम गरम जेव्हा शांत होतं, ज्याला आपण विझणे असं म्हणतो, तिथे काळ काळ आढळतं, त्यामध्ये भाजलेलं काही मांस आढळतं, हे चविष्ट लागतं. याला दोन गोष्टी खूप महत्वाच्या निरीक्षणातून जाणवल्या. एक, या आगीजवळ हिंस्र प्राणी येत नाहीत, अंधार राहत नाहीत, आणि तिसरी महत्वाची गोष्ट, भाजलेलं मांस सापडत आहे, भाजलेले कंद सापडते आहे. याला महत्वाची वाटली आग. पुन्हा निरीक्षण सुरू आहे. निरीक्षणातून आकलन झालं. पहिली गोष्ट आकलन काय झाली की ही रात्री लागल्यावर उजेड देते, गरम लागते, जवळ कोणी जाऊ शकत नाही, प्रकाश देणारी आहे, भाजून अन्न देणारी आहे. दुसरं निरीक्षण काय लक्षात आलं त्याच्या? ही आग जमिनीला लागत नाही. ही कशाला लागते? ही पाण्यालाही लागत नाही. ती पेटवता कशी येते, विजते कशी आहे त्याच्या लक्षात येत नव्हतं. परंतु निरीक्षणातून त्याच्या एक गोष्ट लक्षात येत होती की वरून मोठा आवाज झाला की काहीतरी खाली येतं चमकत आणि आग लागते. आग लागल्यावर ही विजते कशी त्याला लक्षात येत नसेल, किंवा मग लाकडं भेटणं थांबले की आग विझून जायची. त्यामुळे त्याच्या एक गोष्ट निरीक्षणातून लक्षात आली की हे जे हिरवं हिरवं दिसत आहे किंवा वाळलं वाळलं दिसत आहे, हे आगीच्या संपर्कात आलं किंवा याच्या संपर्कात आग आणली की हे पेटायला लागतं. आणि मग याच्या लक्षात आलं आग विझवता येऊ शकत नाही, आग पेटवता येऊ शकत नसेल आज आपल्या हातात, परंतु आग पेटती ठेवता येऊ शकते. आणि मग जळते लाकडं गुफेपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि गुफेमध्ये जळण्यासाठी लाकडं आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. यातनच नियंत्रित अग्नीचा शोध लागला आणि पुढे यातनच यज्ञ संस्कृती विकसित झाली असावी असं अभ्यासकांचं मत आहे. आता मित्रांनो, तुम्ही मी नियंत्रित अग्नीचा शोध लावू शकतो, बाकी नाही लावू शकते. बरं, बाकींचा चान्स होता का, जरा तेही चेक करून घेऊ. कारण बरेचच्या काही लोकांना असं वाटतं की माणसाला अल्लाने, येशूने किंवा कोणीतरी डायरेक्ट डाउनलोड केलेलं आहे. आपण तेही जरा निरीक्षण लक्षात घेऊया. समजा तुम्ही तुमच्या घरी झोपून आहात आणि तुमचं दार ठक 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 वाजते आहे. दार उघडण्याची तुमची अजिबात इच्छा नाही आहे, कारण छान गाढ झोपण्याच्या प्रक्रियेपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात, पण तरी दार जोरजोरात वाजवल्या जात आहे. तुम्ही दार उघडता आणि पाहतात तर वाघ आहे. राग खूप आलेला आहे, कारण झोपमोड केली आहे तू माझी, त्यामुळे तुम्ही इकडे पाहत नाही, तिकडे पाहत नाही, कोण आहे तू हेही पाहत नाही, आणि वाघाच्या गालाखाली जोरदार वाजवता. अशी कल्पना करा. वाघ आता काय करेल? तुम्ही रागाच्या भरात झोप मोडली केली आहे, याचा बदला घेण्याच्या मूडमध्ये तुम्ही वाघाला मारलेली आहे कणपटी. आता वाघ काय करेल? त्याच्याजवळ जे दारदार नख आहे ते तुमच्यावर झडप घालून मारेल. नरडीचा घोट घेईल. समजा हत्ती आला, त्यांनी तसाच प्रकार केला, दार वाजवलं, दार तुम्ही उघडलं, हत्तीला पाहिलं, जोरदार त्याला मारलं, त्यांनी सोंडेत धरलं, खाली टाकलं, वरून लाट टाकली. समजा दुसरं कुत्रा आलं, सतत बाईट करणार आणि ती थरथर थरथर करते. कल्पना करा. मग शेवटी मी सांगेल याचा मी का सांगतो तुम्हाला. आणि ज्या वेळेला तुम्ही कुत्रं दार वाजवताय आणि अशा वेळी तुम्ही दार उघडता, तुम्हाला राग आलेला आहे, तुम्ही त्यालाही मारता, तो लचका तोडतो, नख मारतो. समजा डसरं कोंबडं आलेलं आहे, त्याने टोचीने दार टक 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 केलं, तुम्ही दार उघडलं, त्याला मारलं, त्याने नख मारले, चोच मारली. 4 प्राण्यांचा प्रकार आपण पाहला. आपण 4 प्राणी या अनुभवले, उदाहरणासाठी अनुभवतोय. एक वाघ घेतला. या वाघाने काय केलं? तुमच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतःजवळची नैसर्गिक विकसित झालेली शस्त्र वापरली. वाघाने त्याचे दात वापरले, नख वापरलेत. हत्तीने त्याची सोंड वापरली, वजन वापरलं. कुत्र्यांनी त्याचे दात वापरलेत, नख वापरलेत. कोंबड्याने त्याची चोच वापरली, नख वापरलेत. पण या चौघांच्या विरुद्ध प्रतिहल्ला करण्यासाठी तुमच्याजवळ कुठलं नैसर्गिक शस्त्र आहे? तुमच्याजवळ शिंग नाहीत, बोगस गोष्टी आहेत, त्या कुठेही शिंग वगैरे नव्हते माणसाला. दाता आहेत पण ते धरून चावावे लागतात. चालला धावला असं चावला असं होत नाही. नख वाढवू शकतो आपण, पण नख वाढवल्यानंतर बोकडाला जर आपण गेलो तर नख तुटतात, त्यामुळे इजा आपल्यालाच होते. त्यामुळे नखही वापरू शकत नाही, दातही वापरू शकत नाही, शिंगही नाही.
धावण्याची स्पीड तुमची किती आहे तुम्हाला तुमची मर्यादा माहित आहे, त्यामुळे धावण्याची क्षमता फारशी वापरता येऊ शकत नाही. कुठलीही क्षमता नसताना तुम्ही मी आपले पूर्वज महाबलाढ्य झालो कशाच्या भरोशावर, तर तुमच्या माझ्या मेंदूमध्ये असणाऱ्या या क्षमतेच्या जोरावर एखाद्या घटनेचं सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करू शकणे, तर्क करू शकणे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, की नियंत्रित अग्नीचा शोध माणसाने कशाच्या आधारावर लावला. इथे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनच वापरला, वारंवारचे अनुभव त्यांनी घेतले आणि त्या आधारावर त्यांनी तर्क लावला की आपण लाकूड पेटवू शकतो. कशाच्या आधारावर? जळतं लाकूड जर वाळलेल्या लाकडाच्या किंवा लाकडाच्या संपर्कात आलं तर ते पेटते. हे ज्ञान त्यानं वारंवारच्या अनुभवातून मिळवलेलं होतं आणि तो सहज तर्क करू शकत होता की आपण जळत्या लाकडावर हे वाळलेलं लाकड टाकलं की पेटणार आहे. आणि किती पेटवायचं आहे त्याला माहित होतं, जेवढे लाकडं टाकायचे आहेत तेवढी आग होणार, त्यामुळे नियंत्रित लाकडं टाकायचे, पाहिजे तेवढेच टाकायचे. रात्रीची वेळ आहे, रात्रभर जण एवढेच टाकायचे. भाजायचं आहे, उकडायचं आहे, थोडेसे जास्त टाकायचे. आणखी काही लोकांना आग तुम्हाला पुरवायची आहे, जास्त लाकडं टाकून मग जळते लाकडं पुरवायचे. हा नियंत्रित अग्नीचा शोध या आपल्या पूर्वजाने लावला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग करून लावला. शेतीचा शोध आजपासून 10 ते 11,000 वर्षापूर्वी स्त्रियांनी लावला. आणि या विकसित झालेल्या प्रजाती, माफ करा, विकसित झालेल्या ज्या काही संस्कृत्या होत्या, या 12 वाहणाऱ्या नद्या, त्या नदीचा चांगला परिसर, थोडक्यात सांगायचं झाल्यास चांगलं या नदीचं खोरं जे पाणी पुरवठा करणारं गाळ वाहून आणलेलं आहे आणि अशा ठिकाणीच वेगवेगळ्या संस्कृती विकसित झाल्या. उदाहरणार्थ मित्रांनो, आम्ही जाणतो की नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्त संस्कृती विकसित झाली. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा मोहनजोदडो संस्कृती विकसित झाली. वांग नदीचं खोरं आहे तिथं चीन संस्कृती, असा आपण जगभराचा अंदाज घेऊ शकतो. मी हे कशासाठी सांगतोय? एवढ्यासाठी सांगतोय की सुरुवातीला मी तुमच्यासमोर बोललो की निसर्गाशी भांडून, निसर्गाचा उपयोग करून हा माणूस आज चंद्रावर पाऊल ठेवतोय. हे कशाच्या आधारावर? तर त्यांनी त्याच्या मेंदूमध्ये असणाऱ्या क्षमता विकसित केल्यात, वापरल्यात. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण त्याला म्हणू शकतो, तो वापरला आणि इथपर्यंत तो मजल मारू शकलेला आहे. इथपर्यंत मजल मारल्यानंतर पुढे काय झालं? सतत चिकित्सा आहे, सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे. सुरुवातीला त्याला वाटत आहे की आपल्यासाठी सूर्य खूप महत्वाचा आहे. हा सूर्य मावळला की उद्या उगवला पाहिजे, उगवलं नाही तर दिवस होणार नाही, उजेड होणार नाही, शिकार करता येणार नाही, टोळी उपाशी राहून जाईल. त्यामुळे रोज आपल्याला सूर्य उगवला पाहिजे अशी त्याची इच्छा असायची. आणि तोपर्यंत याला त्याला खुश करण्यासाठी पोट भरलं पाहिजे ही भावना तर विकसित माणसाची त्यावेळेस झालेलीच असावी. आणि त्यामुळे मित्रांनो, या माणसाने एक प्रक्रिया सुरू केली की मावळत्या सूर्याला काहीतरी वस्तू द्यायची, म्हणजे उद्या तो पुन्हा उगवेल. काही टोळ्या विसरल्यात, शिकारच नाही मिळाली, त्यामुळे या टोळ्या त्या सूर्याला काहीतरी वस्तू द्यायला टाळलं त्यांनी. तर होतच नाही. रात्रभर टेन्शन, उद्या उगवेल की नाही उगवेल, उद्या सूर्य उगवेल की नाही उगवेल, शिकार मिळेल की नाही मिळेल. परंतु सकाळी प्रकाश आला, निळं आकाश आलं आणि त्यातनं ज्ञान आलं की या सूर्याला काही द्या की नका देऊ, हा उगवल्याशिवाय राहत नाही. ही प्रक्रिया होती मित्रांनो. अज्ञान असेल, ज्ञान आलं की अज्ञान निघून जाण्याची प्रक्रिया होती आणि ही सतत चालणाऱ्या आजही ती चालत राहणार. परंतु जेव्हा शेतीचा शोध लागला, टोळ्यांचं रूपांतर गावात झालं, गावाचं रूपांतर राज्यात झालं, राज्याचं टोळीचा नेता होता त्याचं रूपांतर राज्यात झालं असेल, पुढच्या काळामध्ये लोकशाही आली, हा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. परंतु ज्यावेळेला शेतीचा शोध लागला, शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस स्थिरावला, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विकास होत गेला. सांस्कृतिक असेल, वैचारिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, आर्थिक असेल, कृषीविषयक असेल, वेगवेगळे शोध लावण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी, थोडक्यात विचार करण्यासाठी आणि त्याचा अवलंब करण्यासाठी या माणसाला शेतीचा शोध लागल्यानंतर वेळ मिळाला. आणि वेळ मिळाल्यानंतर मग काय झालं, तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे की माणसाचं जे काही क्षेत्र होतं, जी कक्षा होती, ही वाढत गेली. विचार करण्याची असेल, जगण्याची असेल, आणि हळूहळू नीतिमूल्यांची गरज वाटायला लागली. कुटुंब संस्था विकसित झाली, विवाह संस्था विकसित झाल्या असतील आणि मग या माणसाला नीतिमूल्याच्या आधारावर जगण्याची गरज वाटायला लागली. आणि मग काही संकेत होते, त्याचं रूपांतर धर्मामध्ये झाल्याचं आपण सगळं मानतो. धर्म म्हणजे काय? तुमच्या माझ्या जगण्याची आचारसंहिता. आणि ही आचारसंहिता, हा धर्म कुठल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जन्माला आलेला आहे त्यावर डिपेंड असते. त्यावर त्या धर्माचे प्रतीक आणि परंपरा सुद्धा डिपेंड असतात. हे आपण सर्वांनी कृपया समजून घेतलं पाहिजे.
मी गंमत नाही करत, पण मी गमतीने नेहमी असं उदाहरण देत असतो आणि अनेकांना ते पटतं. आता बघा, आपण सर्व ज्या वेळेला क्रिसमस ट्री वापरतो, तर तो त्या भागातला ट्री आहे. समजा भारतात, महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात विदर्भात जर येशू जन्माला आले असते आणि तसंच तर घडलं असतं सर्व, मग क्रिसमस ट्री कुठला वापरला असता? मला काय म्हणायचं तुमच्या आता लक्षात आलं. भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्हाला जगण्याची पद्धती अवलंब करावी लागेल आणि त्याकरता काही नियम तयार झालेत. ते नियम जगभरामध्ये तुम्हाला वापरता येऊ शकत नाहीत आणि इथेच गडबड झाली. कुठे गडबड झाली? धर्मनिर्मितीची जी प्रक्रिया होती, आपण धर्म कशाला म्हणतो? आपण कशालाही धर्म म्हणू शकत नाही. त्या धर्माचा एक संस्थापक पाहिजे. प्रेषित म्हणतो आपण, संस्थापक पाहिजे. त्या धर्माचं तत्वज्ञान सांगणारा धर्मग्रंथ पाहिजे. नीती नियम सांगणारा त्यातला भाग असला पाहिजे आणि हे राबवणारा, म्हणजे या जे काही तुम्ही धर्मग्रंथामध्ये जे काही नीतिमूल्य असतील किंवा धर्मग्रंथात ते काही नियम असतील, याचा प्रचार आणि प्रसार करणारा, धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी एक पुरोहितशाही असली पाहिजे. इस्लाम धर्माचे संस्थापक आहेत, त्यांचा धर्मग्रंथ आहे पुरोहितशाही मौलवी, आणि ते नियम तुम्हाला माहिती आहे सगळे कशा पद्धतीने राबवले जातात. आता यामध्ये काय झालं की तुमच्या माझ्या देशाच्या भारतीय संविधानाने आपण पाहिलं आहे की धर्माची आणि उपासनेची स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ धर्म हा चांगला आहे, हा पहिला मुद्दा नीट समजून घ्या. धर्मातून अंधश्रद्धा जन्माला येतात का? अजिबात नाही. मग कशातून येतात? तर मित्रांनो, धर्मातून नाही तर अचिकित्सक दृष्टिकोन, शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य यातनं अंधश्रद्धा जन्माला येतात. यासाठी आपण बायबलचं उदाहरण घेऊ. बायबल हा धर्मग्रंथ ईसाई धर्माचा. आता काय झालं की त्यामध्ये जे काही दिलेलं होतं ते त्यावेळेच्या सायंटिस्टनी शोधून काढलेल्या विज्ञानाच्या विरोधात होतं. म्हणजे कोणाकोणाच्या? ब्रुनो असतील, कोपर्निकस असतील, गॅलिलिओ असेल, डार्विन सुद्धा त्यात आला. मी गॅलिलिओचं उदाहरण तुमच्या समोर देतो, पण त्याआधी एक गोष्ट सांगून पुढे जातो की बायबलच्या विरुद्ध मत मांडलं म्हणून ब्रुनो या सायंटिस्टला जाळण्यात आलं. का जाळण्यात आलं? कारण धर्मसंस्थापकांनी माणसानं माणसासोबत माणसासारखं राहिलं पाहिजे या आधारावर काही नीतिमूल्य निर्माण केलेत, काही नियम निर्माण केलेत आणि त्या आधारावर हा पुढे गेला पाहिजे. परंतु काळानुसार ती बदलायला हवी, ती बदलली नाही. मग ग्रंथात सांगितलेली जी वाक्य आहेत ते धर्मगुरू सांगतील, म्हणजे धर्मगुरू जे सांगतील आणि धर्मग्रंथ जे सांगतील तोच धर्म. हा जो नियम पुढे निर्माण झाला त्यातनं ग्रंथ प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्य जन्माला आलं आणि त्याचे बळी ठरले ते सायंटिस्ट. कोणते? कसे? तर मी ब्रुनो तुम्हाला सांगितले. दुसरं मी गॅलिलिओ बद्दल तुम्हाला बोलतो असं सांगितलं. गॅलिलिओने एक ग्रंथ लिहिला, त्यामध्ये टाकलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. आता गॅलिलिओला या आधी झालेले ब्रुनो असतील, कोपर्निकस असतील, त्यांचा जो छळ झाला, त्यांना जो विरोध झाला, बायबलच्या विरुद्ध बोलले म्हणून, याचे अनुभव होते. पण तरी गॅलिलिओ काय हिंमत करतायत पुस्तक लिहिण्याची, त्यामध्ये नमूद करण्याची की पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. हे एवढ्याच आधारावर त्यांनी हिंमत केली की त्यावेळेचा जो काही पोप होता त्यांचा मित्र होता, त्यामुळे मित्र आहे समजून घेईल, मदत करील असं त्यांना वाटलं. पोप असो की धर्मगुरू, तो कोणाचा मित्र नसतो, ती त्यांनी सिद्ध केली. गॅलिलिओ असं का बोलला म्हणून त्याला धर्मसंस्थेत उभं केलं गेलं आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. काही समजदार लोकांनी मध्यस्थी केली. गॅलिलिओला समजून सांगण्यात आलं, तुझे शब्द परत घे असं सांगण्यात आलं, कारण तुझं संशोधन मागे पडेल. असं तसं ज्यावेळेस ते समजायचं ते समजवलं. गॅलिलिओनी समर्थन केलं, त्याला तो मान्य केलं, त्यांनी तो राजी झाला आणि तो ठीक आहे बोलला, ठीक आहे माझे शब्द मी परत घेतो. पण तो बडबडला. काय बडबडला? तो पुटपुटला काही शब्द. तो असं बोलला, तुमच्या बोलल्याने माझी सांगितल्याने काही होत नाही, ते फिरून राहिली म्हणजे फिरून राहिली. हा पृथ्वीबद्दल बोलला. बायबल असं मानते की पृथ्वी केंद्रस्थानी आहे आणि तिच्या भोवती सर्व फिरते आहे, आणि गॅलिलिओ बोलतोय की पृथ्वी भोवती सूर्य फिरत नाही, सूर्याभोवती पृथ्वी फिरते आहे. आणि त्यामुळे माफी मागूनही, शब्द मागे घेतल्यावरही त्याला अंधार कोठडीत टाकल्या गेलं. पुढे सिद्ध झालं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि काही वर्षांपूर्वी आत्ताच्या पोपने गॅलिलिओची माफी मागितली. डार्विनचा सिद्धांत सुद्धा शिकवला गेला नाही, कारण तोही बायबलच्या विरोधात आहे. बायबल म्हणते पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी या पद्धतीने जे काही तयार झालं. आणि म्हणून
काही देशांमधल्या कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे तिथल्या शाळांमध्ये डार्विनचा सिद्धांत शिकवला जात नव्हता. काही पालक कोर्टात गेले, कोर्टाने आदेश दिले की तुम्ही जे काही शिकवा ते बायबल मधलं शिकवा, पण तुम्हाला डार्विनचा सिद्धांत शिकवावा लागेल. हा डार्विनचा सिद्धांत का शिकवला जात नाही? पहिला मुद्दा, हे कोणीतरी परमात्माने, देवाने, अल्लाने, येशूने कोणीतरी सगळं प्रगट केलेलं आहे हे मानणारा जो वर्ग आहे त्यांना डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य नाही. एक भाग. दुसरं, आम्ही श्रेष्ठ आहोत, त्याच्या खाली हे कनिष्ठ आहे, त्याच्या खाली हे कनिष्ठ आहे, त्याच्या खाली कनिष्ठ आहे, हे मानणारा जो काही एक वर्ग आहे, हे असं मानणारा जो काही एक मानसिकता आहे, ही मानसिकता तुमच्या माझ्या माणसाच्या विकासाचा प्रवास, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टर, निअँडरथल, होमोसेपियन सेपियन, हा प्रवास मान्यच करू शकत नाही. मग जर हे मान्य केलं तर आमची उतरण आम्हाला नाकारावी लागेल. आणि म्हणून मित्रांनो, डार्विनचा सिद्धांत विदेशात असो की आपल्या देशात असो, जर कोणी नाकारत असेल तर त्याच्या मागे हे कारण आहे, स्वतःचा मोठेपणा किंवा हे सगळं कोणतरी प्रगट केलं हे नाकारण्याची मानसिकता नसणे. आता मी इथपर्यंत तुम्हाला सांगितलं आणि आता पुढचा महत्वाचा मुद्दा समजून घेऊ की आता युरोपमध्ये जे घडलं, शिक्षणाची क्रांती झाली, छापखान्याचा शोध लागला, सगळं जे काय तत्वज्ञान होतं ते पुन्हा पुनर्मुद्रित झालं, वाचणं सुरू झालं, प्रश्न विचारणं सुरू झालं आणि मग विज्ञान विरुद्ध धर्म असा लढा सुरू झाला असं आपण सगळं वाचतो. खरं तर विज्ञान विरुद्ध धर्म असा तो लढा नाही, मी तरी तो मानत नाही. कारण धर्म या चांगल्या मूल्यांचा संचय असतो. यामध्ये गडबड केली ती धर्मग्रंथांनी आणि धर्मगुरूंनी, म्हणजे शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्याने. त्यामुळे विज्ञान विरुद्ध अचिकित्सक दृष्टिकोन, शब्द प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्य असा तो मित्रांनो लढा होता. आणि या लढ्यामध्ये अर्थातच बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन जिंकला आणि युरोप बदलला. भारतात का नाही बदलू शकले? मग काही लोक म्हणतील की नाही नाही, भारतात वैज्ञानिक नाही झाले. साफ चुकीची गोष्ट आहे. भारत असो, चीन असो, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्राचीन सायंटिस्ट झालेत. त्याबद्दलही थोडं आपण समजून घेऊ. पण त्याआधी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की गॅलिलिओची यार माफी मागितली, मग भारतीय सायंटिस्ट बद्दल असं घडलं का? हो, घडलं. आमचे आर्यभट्ट म्हणतात की राहू नावाचा ग्रह नाही, त्यांनी नाकारला तो. आजही आमच्या कुंडल्यांमध्ये राहू केतू आहेत. आम्ही आर्यभट्टांची माफी अजूनही मागितलेली नाही, हे कृपया समजून घ्या. आणि मग आर्यभट्टच होते का आपले ग्रेट सायंटिस्ट आधीचे? नाही, आपल्याला काही नावं समजून घ्यावी लागेल. कणाद होते, इसवी सन पूर्व 6वे शतक. सुश्रुत शल्य विशारद होते, बहुधा त्यांचा जो काळ आहे इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या नंतरचा सांगितला जातो. चरक होते, वैद्यकीय शास्त्रज्ञ, इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन पूर्व 200च्या दरम्यान झालेले चरक. आर्यभट्ट, ज्याचा उल्लेख मी नुकताच केला, इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन पूर्व 200च्या दरम्यान चरक झाले. आणि आर्यभट्ट जे गणित तज्ञ होते, खगोलशास्त्रज्ञ होते, इसवी सन पूर्व 476 ते इसवी सन 550. इसवी सन 476 ते इसवी सन 550 हा त्यांचा काळ आर्यभट्टांचा. यानंतर सिद्ध नागार्जुन, वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणजे रसचिकित्सक, ज्याला आपण याचा काढा त्याचा काढा किंवा रस पितो, याचा पाण्याचा रस त्या पाण्याचा रस आपण बोलतो ना, तर सिद्ध नागार्जुन वैदिक शास्त्रज्ञ होते. इसवी सन 7 ते 8वे शतक असं त्यांचा काळ आहे. हे रसचिकित्सक होते. भास्कराचार्य दुसरे, गणित तज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, 1114 ते 1185 हा त्यांचा काळ. खाना ही महिला होती, कृषी तज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, 9वे ते 12वे शतक. ग्रेट सायंटिस्ट होते आपले. पण यांनी जो वैज्ञानिक दृष्टिकोन दिला तो पुढच्या काळामध्ये वापरला गेला का? आर्यभट्ट सांगतायत की राहू नाकारलं त्यांनी, आम्ही आजही स्वीकारायला तयार नाही. आणि मोठ्याने सांगतो नाही आमचे सायंटिस्ट ग्रेट होते, स्वीकारा. मग त्यांनी सांगितलेलं ते का स्वीकारला जात नाही? तर ज्या वेळेला त्यांच्या हिताची जी अंधश्रद्धा असते, ही हिताची अंधश्रद्धा त्यांना श्रद्धा ठरवायची असते, त्यावेळेला मग काही सायंटिस्टचे नावं, काही मग आपला मोठेपणा, आणि मग आपल्याला तेव्हा सांगितलं जातं की आपण एवढे ग्रेट होतो, हे काय आता आले इकडले आपल्याला सांगतायत की हे अंधश्रद्धा, हे अज्ञान आहे, हे चुकीचं आहे, आपलं आपल्या आधीच शोधून ठेवलेलं होतं. असं मित्रांनो कृपया नाही, असं नीट समजून घ्या. सर्वच आपण शोधलं आहे,
सर्वच आपण शोधलं आहे या भ्रमात राहू नका. विज्ञान याला मान्यता देत नाही, पुराव्याशिवाय ते सिद्ध करता येत नाही. ज्याचे ज्याचे इतिहासात नोंदी आहेत, पुरावे आहेत, ते मान्यच केले जातात. मी तुमच्यासमोर नावं सांगितलेली आहेत. परंतु त्या वैज्ञानिकांच्या विज्ञानांमध्ये शोधमध्ये आणखी भर घालणारे कामं पुढच्या काळात झालीत का? नाही झालीत. चिकित्सक दृष्टिकोन पूर्ण भारतामध्ये पसरवल्या गेला, रुजवल्या गेला, दैववाद रुजवल्या गेला आणि चिकित्सक दृष्टिकोन नसल्यामुळं या ग्रेट सायंटिस्ट लोकांचं संशोधन मागे पडलं. न्यूटन ग्रॅव्हिटीचा शोध लावतो कारण त्याच्या मेंदूमध्ये प्रश्न पडला, पण आमच्या भारतातले शिक्षक शिकवतात की त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं. अरे सफरचंद पडलं म्हणून शोध नाही लागला, तर त्याच्या मेंदूत प्रश्न पडला की खालीच काय येतं, वरत घातलं तरी खालीच काय येतं, म्हणून ग्रॅव्हिटीचा शोध लावला. हे प्रश्न पडण्याची प्रक्रिया थांबवल्या गेली, म्हणून आमचे ग्रेट सायंटिस्टनी लावलेले शोध अपूर्ण राहिले, तंत्रज्ञान अपूर्ण राहिलं, त्यामध्ये भर पडू शकली नाही. हे आपल्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे. आणि आपण फक्त कोरडा अभिमान बाळगतो की आमचे सायंटिस्ट ग्रेट होते. पुढं काय केलं त्याचं तुम्ही? काही करू शकले नाही. बरं, तुम्ही इतरांवर दोषही देऊ शकत नाही, कारण ज्यांना लिहिता वाचता येत होतं त्यांनी काय केलं हे पुढच्या इतिहासात नोंद आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण नीट समजून घेतलं पाहिजे की विज्ञानानं जी क्रांती केली त्यामुळं आज इथपर्यंत पोहोचलो. आणि विज्ञान म्हणजे कोण? तर वैज्ञानिक प्रक्रिया वापरणारी माणसं, सत्य शोधणारी प्रक्रिया वापरणारी माणसं, सत्य शोधणारी प्रक्रियेतून निर्माण झालेलं सत्य वारंवार तपासणे आणि तपासलेलं सत्य स्वीकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. आम्ही किती क्रांती केली. वैद्यकीय शास्त्रात प्रचंड क्रांती, तंत्रज्ञानात प्रचंड क्रांती, आमचं वयोमान वाढलं, राहणीमान आपलं सुखकर झालं, वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही प्रगती करून घेतली. ही कशाच्या भरोश्यावर? वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या भरोश्यावर. पण कशालाही वैज्ञानिक दृष्टिकोन, कशाच्याही मागे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारी सुशिक्षित एक प्रजाती निर्माण झालेली आहे. सुशिक्षित प्रजाती हे कशाच्याही मागे तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे असं सांगतात, बिधडक सांगून टाकतात. एक शाळेतल्या विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिका मला बोलल्यात, पायाला ज्या धागा बांधलेला असतो, म्हटलं मॅम ते धागा कशासाठी बांधला तुम्ही? तो दिसला म्हणून मी विचारलं, नाहीतर तुम्ही म्हणाल का धागाच पात फिरता का तुम्ही? तो दिसला त्यामुळे मी विचारलं, मॅम धागा कशाला बांधला, तुम्हाला दृष्ट लागेल म्हणून का? नाही सर, त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे म्हणे. जर असे शिक्षक आपल्या भारतात असतील आणि काळ्या धाग्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर होतोय असं ते जर सांगत असतील, तर तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य किती अंधारात आहे याचा अंदाज बांधा. म्हणजे वडाच्या झाडाच्या भोवती फिरणं यातही वैज्ञानिक दृष्टिकोन. मी एका ठिकाणी वर्कशॉप घेत होतो, एक मॅडम उभ्या झाल्या, त्या बोलू लागल्या आणि अचानक त्यांना असं वाटलं की मी या विषयावर बोलत असतो तर मग त्यांना सांगावं, त्यांच्या ज्ञानात भर टाकावं, त्यामुळे विषय वेगळा, पण त्यांनी अशी उडी घेतली इकडे आणि ते बोलल्यात की सर तुम्हाला माहिती का तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनावर नेहमी बोलता, मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हटलं काय? म्हणून सांगा. वड सावित्रीला आम्ही स्त्रिया वडाच्या भोवती फिरतो ना म्हणे. म्हटलं हो फिरता, बरोबर. ते कशाला फिरतो मला माहित आहे का म्हणे. म्हटलं ते नवरा पाहिजे वगैरे. नाही नाही त्याच्यासाठी नाही हो म्हणे, त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हटलं ते पण मागताना तुम्ही, नाही नाही ते जाऊ द्या म्हणे, पण त्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हटलं कसला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे? महिलांना म्हणे फिरताना ऑक्सिजन मिळतो, त्यासाठी ही परंपरा आहे. म्हटलं मॅडम वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा अपूर्ण राहिला, आता मी पूर्ण करून देतो. तुमचं जर असं मत असेल की वड सावित्रीला स्त्रिया धागा गुंडण्याच्यासाठी फिरतात त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळतो, याचा दुसरा अर्थ असा होतो की 364 दिवस वडाचं झाड कार्बन डायऑक्साईड सोडते आणि एकच दिवस म्हणजे वड सावित्रीच्या दिवशी ते ऑक्सिजन सोडते. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय मॅडमला सांगायचं होतं. कशाच्याही मागे आपण विज्ञानाचा मुलावा चढवण्याच्या मागे लागलेला आहोत आणि ही सुशिक्षित माणसाच्या हातनं घडते आहे. आजकाल उपासाच्या मागेही वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला जातो. हलकं हलकं खा, थोडंसंच खा, जास्त खाऊ नये, त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. खरंच जर असं थोडंसं खाल्ल्यानं, उपाशी राहिल्यानं मागं वैज्ञानिक दृष्टिकोन असता आणि तुमचं आरोग्य चांगलं राहिलं असतं, तर कशाला माझ्या मेळघाटमध्ये आपले मुलं कुपोषित झाले असते.
कुपोषणाचं प्रमाण तर आता सगळीचकडे मिळत आहे. त्यांचं तर आरोग्य फुलायला पाहिजे, छान धष्टपुष्ट व्हायला पाहिजे. त्यांना जेवायलाच मिळत नाही काहींना, एक एक दिवस, 2-2 दिवस. आरोग्य सुधारायला पाहिजे त्यांचं. काही लोक जाणीवपूर्वक खोटे दावे करतात. काही फॉरेनच्या म्हणजे दुसऱ्या देशातल्या सायंटिस्टची नावं घेतात. बरेचदा ते राहत नाही, काहीतरी इंग्रजी नाव घेऊन टाकतात. यांनी इथं संशोधन केलं पण त्यांना आढळलं का हे असं असं याचे फायदे आहेत. हे धादांत खोटे आहेत, धादांत खोटे दावे आहेत. कृपया मी या निमित्तानं आव्हान करतो की उपाशी राहून शरीराला कुठलाही आराम होत नाही. त्याची ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया खंडित होते. आरोग्य बिघडलेलं असेल, पोट बिघडलेलं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्या. आपल्या मनानं उपास करत बसू नका. तुम्हाला तरी उपास करायचे असतील तर करा, मला त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु त्याच्या मागे आरोग्य सुधारतं असं दृष्टिकोन ठेवून कृपया उपास करू नका. हे अनसायंटिफिक आहे. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे त्यापेक्षा, जो मी मध्येच सोडला, की खोटी नावं सांगितली जातात. कसंही काही सांगतात. नाही इथं भूत आढळलं, आत्म्याचा असा पेटीतून निघाला आणि मग पेटी फोडून निघाला, असा शोध लागला, आत्मा होता. हेही प्रयोग कुठंच झालेला नाही. हे खोटे दावे आहेत सर्व. विज्ञान कसं काम करतं ते या निमित्तानं कृपया समजून घ्या. असं कोणी उठलं आणि काहीतरी पेपर लिहिला आणि सांगून टाकलं असं याला विज्ञान नाही म्हणत मित्रांनो. जेव्हा एखादे प्रयोग केले जातात, त्या प्रयोगाचे निष्कर्ष येतात, तर आधी आपण ते काय कसं काम करते नीट समजून घेऊ. पदार्थ विज्ञानामध्ये एक सिद्धांत आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आले की याचं पाणी तयार होतं, म्हणजे H2O आपण त्याला ओळखतो. जगभरात कुठे आणा यांना पाणीच तयार करतं. एखाद्या विषयानं निश्चित केलेले नियम आणि त्या नियमानुसार केले गेलेले प्रयोग आणि त्या प्रयोगाचे निष्कर्ष जर सर्व काळ सर्व ठिकाणी सारखे राहत असतील तर त्याला शास्त्र असं म्हणतात. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आले की पाणी तयार झालं. याने म्हणते सिद्धांत. हा सिद्धांत मांडला की तो एखाद्या चांगल्या वैज्ञानिक जे मासिक असतं त्यामध्ये प्रकाशित करावा लागतो. त्याला जगभरातले वैज्ञानिक चेक करतात, वारंवार चेक करतात आणि काही महिने काही वर्ष त्याच्या विरुद्ध जर पुरावा आला नाही तर त्या थिअरीला प्रूव्ड थिअरी असं म्हटलं जातं. म्हणजे थिअरी मांडली, पुरावे आले नाहीत, परंतु एक जरी पुरावा आला तरी त्यामध्ये त्या सिद्धांताला बदलावं लागेल. आज जे तुम्हाला मला विज्ञान दिसतं हे प्रूव्ड थिअरी आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला, कारण काही लोक त्याच्यावर माझ्या बोलण्यावर ऑब्जेक्शन घेतील की अहो आधी तर सांगायचं ना न्यूटनचा नियम की बाहेर जाता येत नाही. बरोबर आहे, परंतु त्या न्यूटनच्या नियमाच्या आधारावरच शोधल्या गेलं पुढे जाऊन संशोधनातून की कुठला वस्तुमान किती असेल तर त्याचा ग्रॅव्हिटी किती असेल आणि त्या ग्रॅव्हिटीला सोडण्यासाठी आपल्याला किती गती द्यावी लागेल. पृथ्वीच्या बाहेर ग्रॅव्हिटीतून बाहेर जायचं असेल तर 11.2 पर सेकंद किलोमीटर आपल्याला वेग धारण करावा लागेल, तेव्हा आपण पलायन वेगापर्यंत पोहोचू. हे न्यूटनने शोधलेल्या ग्रॅव्हिटीच्या नियमाच्या आधारावर शोधल्या गेलं. न्यूटन अधिक परफेक्ट झालं, न्यूटनचे अधिक परफेक्ट झाले. असं विज्ञान काम करतं. आता विज्ञान कसं काम करते तुमच्यापर्यंत पोहोचलं. मी तुम्हाला काही गोष्टी हे सांगितलं की या पद्धतीनं विज्ञानाच्या नावानं चुकीच्या गोष्टी सांगितण्या सुरू आहे. पण ही माणसं शोधू का शकत नाही? त्याचं कारण आहे आमच्या शाळेतले शिक्षक. सर्वच नाही, शिक्षकांवर जबाबदारी आहे शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. भारतीय संविधानातला भाग 4 क अनुच्छेद 51 क त्यामधलं ज वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती बाळगावी प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. हे आमच्या मराठी सगळ्या पुस्तकांवर छापून येतं. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये जे काही शाळा आहेत त्यामध्ये शिक्षकांना हे मूलभूत कर्तव्य कधीच वाचण्यात गेली नसतील. डीएड बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना जे काही आपल्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आहे त्यातलं जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक नागरिकामध्ये रुजला पाहिजे हे कधीच त्यांनी वाचलं नसेल. परंतु मित्रांनो, त्यांच्यात असेल तर ते विद्यार्थ्यांमध्ये उतरवतील. हा मुद्दा आधी समजून घ्या. शिक्षण घेण्याचा, खूप शिकल्याचा आणि अंधश्रद्ध होण्याचा काही संबंध नाही. गाडगे बाबा कधीच शाळेत गेले नाही. त्यांनी बुद्धिप्रामाण्य सोप्या शब्दात समजून सांगितला.
आणि प्रचंड शिकलेले अनेक लोक कुठं कुठं काय काय करून राहिले तुम्ही टीव्हीवर पाहता आणि सगळीकडे पाहून राहिलेले. त्यामुळे पहिले समजून घ्या, शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात अपयशी ठरले. मी सगळे शिक्षक म्हणत नाही, पण मॅक्झिमम शिक्षक. कसं? एकतर शिक्षकांचं अनुकरण केलं जात असतं. आधी आमचे शिक्षक शिकवतात की अमावस्या पौर्णिमा कसं होतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, चंद्र स्वतःभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरतो. हे असं फिरत फिरत असताना त्याच्या कला होतात. त्या कला जगभरामध्ये पाहायला गेल्या, त्याच्या आधारावर नोंदी ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातनं पंचांग जन्माला आलं. त्यातनं प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टमी, अष्टमी, नवमी, दशमी यासारखी कृष्ण पक्ष, सूक्ष्म, तुम्हाला सगळं माहिती. हे त्यावेळेच कालगणना करण्याचं माध्यम होतं. व्यापार करायचा आहे, राजाला स्वारी करायची आहे, व्यापाराला प्रवास करायचा आहे, याकरता याचा निसर्गाशी जोड देऊन अभ्यास केला गेला आणि पुढे त्यातनं मार्गदर्शन केलं जातं. पुढे अनेक कॅलेंडर्स तयार झाले सूर्यावर आधारित. ग्रेगोरियन कॅलेंडर आलं, परफेक्ट आहे. चंद्र कॅलेंडर, सूर्य कॅलेंडर, असे दोन कॅलेंडर. आता आपल्याकडे दोन्ही कॅलेंडर एकत्र आणले गेले आणि त्यामुळे काय होतं की चंद्र कॅलेंडर, आता हे चंद्र कॅलेंडर जे आहे ते हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आहे. मी हा मुद्दा का सांगतोय तर आपले शिक्षक हा मुद्दा लक्षात ठेवा. आता काय होतं की 29.5 दिवसात चंद्र पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा झाला चंद्र महिना. 29.5 गुणिले 12 केले तर 354 दिवस भरतात आणि चंद्र कॅलेंडर 354 दिवसाचा आहे. सौर कॅलेंडर 365 दिवसाचा आहे. 11 दिवस कमी भरतात सौर कॅलेंडर पेक्षा. तिसऱ्या वर्षी 30 दिवस पंचांगामध्ये म्हणजे चंद्र कॅलेंडरमध्ये टाकल्या जातात. त्याला अधिक महिना आपण म्हणतो. हा अधिक महिना नाही टाकला तर आपला सण 11 दिवस मागे जातो. मुस्लिम पंचांगामध्ये अधिक महिन्याची सोय नाही, त्यामुळे त्याचा मुहरम 11 दिवस असा वर्षभर फिरत जातो. आपण जर तसं केलं तर आपली दिवाळी कधी पावसाळ्यात येईल, मग कधी उन्हाळ्यात येईल, मग कुठच्या कुठे येईल, सगळं कार्यक्रम आपले डिस्टर्ब होऊन जातील. हे कृपया समजून घ्या. आणखी काय काय समजून घ्यायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. पण आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या शिक्षकांना याची ज्ञान नाही का? 100% आहे. पौर्णिमा अमावस्या का घडतात त्यांना माहित आहे. या खगोलीय प्रक्रियेतून घडणाऱ्या घटना आहेत त्यांना 100% माहित आहे. त्याचं 100% प्युअर सायन्स त्यांच्या पुस्तकात लिहून आहे. तरी पौर्णिमेच्या दिवशी समजा हा चुकून अमावस्या पौर्णिमेला किंवा एखाद्या दिवशी जर हा शिकवून राहिलेला आहे आमचा शिक्षक आणि हे शिक्षकांनी शिकवलं पौर्णिमा अमावस्या कशा होतात, कला कशा होतात आणि दुपारची सुट्टी झाली जेवणाची आणि विद्यार्थी त्यांना विचारतोय सर आज डबा नाही आणला का? नाही रे आज पौर्णिमेचा उपास आहे. काय केलं त्याच्या डोक्यात? इकडं काही असेल पुस्तकात तरी इकडं उपास धराच लागते आणि मग विद्यार्थ्याच्या मनावर प्रभाव पडतो की अमावस्या पौर्णिमा काहीतरी वेगळे दिवस आहेत आणि मग असे वेगळे दिवस असते आहेत हे जेव्हा शिक्षकांच्या वर्तनातून त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याच्या आधी काही गोष्टी पोहोचलेल्या असतात घरी की अमावस्या पौर्णिमेला भूत रिचार्ज म्हणून ऍक्टिव्ह होतात आणि मग त्याच्या मागे लागतात. पुढे शिक्षक सांगतात हा विशेष दिवस आहे, उपास ठेवले जातात आणि आमची मुलं अशा पद्धतीनं शब्द आणि ग्रंथ प्रामाण्यातून अचिकित्सक दृष्टिकोनातून अंधश्रद्धाळू होतात. वैज्ञानिक दृष्टिकोन वापरल्याच जात नाहीत, रुजवल्याच जात नाहीत, प्रश्न विचारू दिल्या जात नाहीत आणि म्हणून मग अचिकित्सक दृष्टिकोन असणारी, शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य असणारी माणसं विकसित होतात. आता अचिकित्सक दृष्टिकोन तुम्हाला कळलं. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्यवादी म्हणजे काय? उदाहरणासह पाहू. आज विज्ञान दिवस आहे त्यामुळे आणखी विस्तारानं पाहू. तुमच्या माझ्या घरी नसेल परंतु तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या मोहल्ल्यामध्ये कुणाच्या तरी घरी गेट समोर, दारासमोर लाल पाणी भरलेली बॉटल ठेवलेली असेल. विचारलं तर त्याचं उत्तर असं येते कुत्र्याने शी आणि सू करू नये म्हणून अशी बॉटल ठेवली जाते. लाल बॉटल कोण पळून गेलं पाहिजे एवढं त्याला समजत असताना ते एक बिस्लरीची बॉटल ठेवून द्या, ताण लागली पिऊन घेईल. बाजूच्याने ठेवलं म्हणून मी ठेवलं. एखाद्यानं सांगितलेला शब्द जसाच्या तसाच मानायचा, त्याची चिकित्सा करायची नाही, त्याला पुरावा मागायचा नाही, त्याला प्रश्न विचारायचा नाही, याला म्हणतात शब्द प्रामाण्य. एखाद्या पुस्तकातील, एखाद्या व्हॉट्सअपच्या मेसेज मधलं, एखाद्या फेसबुकच्या पोस्ट मधली माहिती जशीच्या तशी स्वीकारायची, त्याला पुरावा मागायचा नाही, त्याला क्रॉस चेक करायचा नाही, त्याला प्रश्न विचारायचे नाहीत, याला म्हणतात ग्रंथ प्रामाण्य. पण याला पुरावा मागणे, त्याला क्रॉस चेक करणे, प्रश्न विचारणे, त्याची चिकित्सा करणे याला म्हणतात बुद्धी प्रामाण्य.
कोणीही निरीक्षण करायला तयार नाही की रात्री कुत्रे येते का नाही येत, जवळ बसते का नाही बसत. अनेक फोटो आहेत, त्याविषयीचा सविस्तर लेख मी माझ्या फेसबुकवर टाकलेला आहे. थोडा मागे जाऊन तुम्हाला मिळू शकते की लाल पाणी, काही ठिकाणी निळं पाणी आहे. आता पहिली गोष्ट अशी आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला, पहिले प्रश्न विचारला गेला पाहिजे की असं काय आहे लाल रंगात की लाल रंग पाहून कुत्रं पळून जातो. मग विज्ञान आपल्याला सांगते की अरे कुत्र्याला लाल रंग तर दिसत नाही, ज्या लाल रंग आपल्याला दिसतो तो लाल रंग त्याला राखडी दिसतो. आणि मुळामध्ये हे शी एकाच ठिकाणी का करतात, त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न का करतात, प्रयत्न काय तर यशस्वी प्रयत्न करतात. का करतात तो काही ठरवून नाही करत की वंजार सर जरा इथे शी केली पाहिजे, सुसर्वत्र करत असतात. त्यांच्या शी आणि सू मधून ते गंध पसरवतात स्वतःची, आणि इतर कुत्र्यांना त्यातनं इंडिकेट देत असतात, इंडिकेट करत असतात की दिस इज माय एरिया, डोंट कम हिअर, हा माझा एरिया आहे. त्या शी आणि सूच्या गंध मधून ते जात असते. तुम्ही वाघ असं करताना नेहमी पाहिलेलं असाल, तो आपलं मूत्र सगळीकडे शिंपडत असतो. कुत्रही त्याच पद्धतीने करतो, आणि या पद्धतीने ते स्वतःची गंध पसरवत असतात स्वतःचा एरिया सांगण्याच्या संदर्भात. याकरता उपाय काय आहे? कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे. त्याकरता ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, याकरता प्रयत्न करणे, आणि गावात तसं केला गेलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून असे उपाय येतात बाहेर. अचिकित्सक दृष्टिकोनातून, शब्द आणि ग्रंथ ब्रह्मांडातून कोणते उपाय येतात बाहेर? रंग, लाल रंगाची बॉटल ठेवणे. एवढा फरक आहे मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोन वापरणे आणि न वापरण्यामध्ये. प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळवू शकता. चला चिकित्सा करा, एक एक चिकित्सा करणं सुरू करा. कोणीतरी आलं होतं, म्हणत होतं की बेलाच्या पानाला जर तुम्ही सहज लावला आणि ते शंकरजीच्या पिंडीवर ठेवली तर मुलगा पास होऊन जाईल. सहज प्रश्न यायला पाहिजे होता आपल्या डोक्यात, आपण कसं पास झालो? शाळेत जात होतो म्हणून. बरं म्हणून पास झालो का? नाही, अभ्यास केला म्हणून. बरं म्हणून पास झालो? नाही, परीक्षा दिली म्हणून. बरं परीक्षा दिली म्हणूनच पास झालो का? नाही, उत्तर परफेक्ट लिहिले म्हणून पास झालो. बेल ठेवण्याचा आणि पास होण्याचा संबंध नाही. इतकं सोपं आहे तपासणं. मग एखादा जर आपल्याला म्हणत असेल की नाही इथं ठिकाणी या ठिकाणी जर तुम्ही आंघोळ केली तर तुमचे रोग दुरुस्त होऊन जात असतात, असे काही ठिकाणी आता दावे केले गेलेत की गंगेमध्ये आंघोळ केले तुमचे रोग दुरुस्त होऊन राहिलेत, आणि ते जे काही शास्त्रज्ञ सांगत आहे खोटी गोष्ट आहे. शास्त्रज्ञांचं जाऊ द्या, भारताच्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डानं जो अहवाल दिलेला आहे सीपीसीबीनं, त्यावर ध्रुव राठेंनी सविस्तर एक त्यांचा एक एपिसोड तयार केला, तो जरूर वाचा. वेळाभावी मी त्याबद्दल जास्त बोलत नाही. तुमची यंत्रणा सांगते की ते पाणी अशुद्ध झालेलं आहे वेगवेगळ्या याच्यामुळं, आणि आपलं काय, आपण शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य ऐकून काय तर नाही करा लागते, आंघोळ केली का दुरुस्त होऊन जाते. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्यामुळे अनेक ठिकाणी आपल्यावर अन्याय झालेले आहेत. हजारो वर्ष तुमचे माझे पूर्वज शिकू शकले नाहीत. ते कशाच्या आधारावर? शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य. आम्हाला सांगितलं गेलं की मागच्या जन्मात जे काही तू पाप पुण्य केली होतीस त्या पाप पुण्याचं ऑडिट झालं, ऑडिट रिपोर्ट सबमिट झाला, आणि त्यावर नवीन आदेश निघाला की तुझा जन्म हा शूद्र वर्णामध्ये होणार आहे, आणि मग हा वर्णामध्ये जसं लिहून नशिबात त्या पद्धतीनं तुला जगायचं आहे. मग पुन्हा ऑडिट रिपोर्ट सबमिट होईल आणि मग पुढचा जन्म तुला मिळेल. आम्ही शब्द प्रामाण्यवादी होतो, आम्ही अचिकित्सक होतो, आम्ही ग्रंथ प्रामाण्यवादी होतो, म्हणून हजारो वर्ष आम्ही शिकू शकलो नाहीत. परंतु चिकित्सक दृष्टिकोन ठेवणारे छत्रपती शिवाजी राजे असतील, छत्रपती संभाजी राजे असतील, ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, विवेकानंद असतील, गाडगे बाबा असतील, संत ज्ञानेश्वर असतील, हे चिकित्सक लोक जन्माला आलेत आणि त्यांनी त्यांचा चिकित्सक दृष्टिकोन विकसित होत विवेकवाद करत करत प्रश्न विचारणं सुरू केले आपल्या अभंगातून, आपल्या विचारातून, आणि हळूहळू मानवी जीवन बदलत गेलं. अनेकांना शिक्षणाचे अधिकार मिळाले. आजपर्यंत एकही स्त्री शिकत नव्हती तोपर्यंत, जोपर्यंत सावित्रीबाईंनी शाळा काढली नाही ज्योतिराव फुलेंच्या मदतीनं, आणि आमच्या स्त्रिया शिकू लागल्या. हे का केलं आम्ही? हे आम्ही का करू शकलो? तर त्या वेळेस लिहून होतं की स्त्रियांनी शिकलं नाही पाहिजे, धर्माची विरुद्ध आहे. धर्मग्रंथात लिहून आहे, मनुस्मृतीत लिहून आहे. पण चिकित्सक दृष्टिकोन वापरला, ग्रंथ प्रामाण्य नाकारला, शब्द प्रामाण्य नाकारला, आणि सावित्रीबाई लिहायला शिकली, तिनं लेकरं शिकवलीत, आणि म्हणून आजच्या स्त्रिया मोठमोठ्या पदावर गेल्या. कशाच्या आधारावर? शब्द प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य, आणि अचिकित्सक दृष्टिकोन टाळला, नाकारला,
बुद्धी प्रामाण्यवाद स्वीकारला, चिकित्सक दृष्टिकोन स्वीकारला आणि म्हणून तुमच्या माझ्या घरातली स्त्री शिकू शकली, तुम्ही आम्ही शिकू शकलो कारण आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला. आज जर तुम्ही आम्ही सांगितल्यासारखं जगत असाल, सांगितल्यासारखं वागत असाल, कुणी काही सांगतं तसं मान्य करत असाल, तर चिकित्सक दृष्टिकोन नाकारत असाल, तर पुन्हा तुमची घोडदौड, याला खरं तर घोडदौड म्हणता येणार नाही, पुन्हा तुमची वाटचाल उलट्या चक्राकडे फिरते आहे. तुम्ही पुन्हा परत मार्गाने जात आहात, तुम्ही पुन्हा त्याच काळाकडे जातात ज्या काळामध्ये शोध लागू शकत नव्हते, चिकित्सक दृष्टिकोन नव्हता, माणसामध्ये भेद केल्या जात होते, शोषण केलं जात होतं. ते मग सांस्कृतिक शोषण असेल, वैचारिक शोषण असेल, सामाजिक शोषण असेल, हे सगळ्या पद्धतीचं शोषण त्यावेळेस केलं जात होतं. आणि हे शोषण का बरं करू शकलेत काही लोक? कारण तुम्ही आम्ही हा मोठा वर्ग जो होता या देशातला, हा चिकित्सक होता, शब्द प्रामाण्यवादी होता, ग्रंथ प्रामाण्यवादी होता. आणि हा चिकित्सक नव्हता. ज्यावेळेस माणूस चिकित्सा करते त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग तो बंड करून उठतो. म्हणून बाबासाहेब बोलले होते, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा संघर्ष होता अज्ञानाविरुद्ध, शोषणाविरुद्ध, शब्द प्रामाण्याविरुद्ध, ग्रंथ प्रामाण्याविरुद्ध, अचिकित्सक दृष्टिकोनाविरुद्ध. हा लढा आपण पुढे नेऊया, या देशाला पुन्हा एकदा बुद्धी प्रामाण्यवादी बनवूया. एवढं कळकळीचं आव्हान या विज्ञानिनी तुमच्या समोर ठेवतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.